खूप छान, खूप टेम्प्टिंग, खूप टेस्टी, त्याच्याबरोबर मिरच्या फ्राय, खूप म्हणजे खूप छान खेकडा भजी आपले फायनली रेडी झाले आहेत. तर ही रेसिपी कशी बनवली, कशी आहे, तर प्रत्येक स्टेप तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. खूप इझी रेसिपी आहे आणि खूप छान बनते. तर इथं आपण खूप सारे कांदे घ्यायचे, ते बारीक बारीक आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत. तर प्रथम आपण त्याच्यावरचं जे कवर आहे ते काढून घेतलेलं आहे. यानंतर आपण तो कांदा आहे तो मधून असा कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतल्यानंतर ते बारीक बारीक असे आडवे काप करून त्याचं हाताने कुस्करून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यात प्रत्येक पाकळी जी आहे ती सेपरेट होईल. अशा प्रकारे पूर्ण आपण अर्धा किलो कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण साधारण 1 चमच मीठ ॲड केलं आणि हे 10 मिनिटासाठी आपल्याला असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत मी त्या आपल्याला लागणारी तयारी ती करून ठेवली होती. कोथिंबीर खूप सारी, नंतर अर्धा चमच ओवा, हळद अर्धा चमच, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण सोड्याचा अजिबात उपयोग करणार नाही. यानंतर जे कांद्याला पाणी सुटलेलं असतं त्या पाण्यामध्येच आपण बेसनचं पीठ ॲड करून घेणार आहे आणि त्याचं खूप छान बॅटर बनवून घेणार आहे. इथे तेल गरम होण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. पूर्ण असं बॅटरचा मी घोळ तयार करून घेतलेला आहे. तर हाताच्या साहाय्याने आपण एक आपण खेकडा भजी तेलामध्ये सोडणार आहे. जे पीठ आहे ते खेकडा भजीचं तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. एक बाजू फ्राय झाल्यानंतर आपण हे परतून अशा प्रकारे फ्राय करून एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया. खूप छान, खूप मस्त अशा. आता याबरोबर खाण्यासाठी मिरच्याही फ्राय करून घेऊया. मिरच्या इथे फ्राय झालेल्या आहेत. आता मी प्लेटिंग करते. खूप छान, खूप टेस्टी आणि बाहेर पाऊस पडत असेल, खूप इझी स्टेप आहेत. तर मी एक भजी जो आहे तो मधून कट करून दाखवते. खूप छान त्याला खेकड्यासारखा आकारही आलेला आहे. पहा, पूर्णपणे खेकडाच दिसतोय. तर मधून खूप छान क्रिस्पी असा दिसत आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि